इकडे अगं मामाच्या पोराचा वाढदिवस आहे. उद्या येत आहे का? नाही उद्या संध्याकाळी येणार आहे मी. तिथं गेल्यावर म्हणजे कसं गप्पा टप्पा. काय झालं आता तुम्हाला? काय झालं म्हणजे अरे बळच वाचून आलोय मी. म्हणजे काय झालं? कुत्रा बित्रा आडवा गेला होता काय? सुगंधा कुत्र काय साड बाबा, मी जर पळालो नसतो ना वाचलोच नसतो मी आजच्याला. डायरेक्ट माय तोंड तुम्हाला दिसलं बी नसतं. माय अडका एवढे आले असते. म्हणजे बिबट्या होता काय? बिबट्या नाही बसा. हप्ता भरायला गेला होता ना? हप्ता भरला का? हप्ता भरायला चाललो होतो पारे मी. तुला सांगतो हप्ता भरायला मी आपला पैसे टाकले खिशात सुगंधा. निघालो मध्ये आपले पान नाही का तडा झाल्या निसो टाइम होत चाललाय. घडीकडे बघतोय पुढे चाललाय म्हणलं हप्ता लवकर भरावा लागेल ना. तसं फास्ट चाललो होतो. तुला पुढं काय झालं? मग सांगतो ना पुढे ना मोठी 4 चाकी गाडी आली. मला चावलीत काय मग तुम्हाला? चावली नाही, ऐकून तर घे. मला ना मोठ्याने आवाज दिला, ओ काका इकडे या. आता मी घाईत मी नाहीला कशाला आवाज देतोय बा. त्यांना मला वाटलं पत्ता विचारायचा होता. पत्ता विचारित होती ती. जवळ गेलो ते म्हणले ह्यो रस्ता कुठं जातोय. म्हणलं जातो तिथं जामखेडला. ते म्हणले मग आम्हाला तिथपर्यंत. मी म्हणलं मला बी यायचे जामखेड पाठव. ते म्हणले मग बसा गाडीत टाकलं. जीच मला गाडीत टाकलं. हे भले मोठी रान बोकी. म्हणजे बोके कसं गाडीमध्ये आले? हा बोके नाही, पैलवान होते 4 पैलवान. एक इकून बसला, एकाने इकून उडी मारली अचानक. तुम्हाला ते पैलवानांनी मारलं काय? मारलं. मग पुढे ना जीच गाडी तो पळीत येत गाडी सनाट 200च्या पिंडनी गाडी. पैशाचं काय केलं? हप्ता भरला का? ते सांगतोय ना, ऐक ना. सनाट नेलं पळीत. आणि तुला सांगतो 2,500 रुपये हप्त्याला दिलेले होते का ते घेतले त्यांनी काढून. बाई 2,500साठी यांना किती सांगावं लागलं. त्यांना मारलं असं ना ते लोकांना. मारलं? तुला सांगतो सुगंधा लय बी आता मारलं. त्याने दोघांनी एक जण इकून हात धरला आणि गपच्या शर्ट वर केलं. म्हणलं माझ्या शर्ट वर कशाला केलो? तुला सांगतो खापक्यास कटर बाहेर काढलं ना त्यांनी कटर काढलं का जिथं लावायला लागलो. मला जाणवायला लागलो. आता चिरायला लागलो कटर. तो दाबायला लागला. मला लगेच जाणवलं ह्यो काहीतरी करतोय म्हणून. मग जे असे जोरे फाईट मारली का ते समोरच्या पैलवानाचं लगेच बाचळच पडलं. तू उलटून पाडला. माग ज्याच्या छातीवर असं जोरात स्कोपवर खळी मारली. तो बी पाडला. जे धमाळी ठोकली त्या फाटीवर येऊन चोरच नाही थांबली भाऊ. पण पुढं किडनी वापस आली का हो? किडनी काढले सांगतो तुला पुढं. ऐक ना तुला सांगतो जी धमाळी ठोकली त्या पाट्यापर्यंत आलो. तिथं आल्यावर मला ना अशी सुस्ती आल्यावानी झाली. सुस्ती नसल आली, चक्कर आली. मग चक्कर आल्यावानी झाली. तुला सांगतो मी जीच गावात गेलो डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना दाखिला. डॉक्टरनी बघितलं का बाबू. डॉक्टर जी डासा रडायला लागले पारे. तुला काय सांगू म्हणले जालो भाऊ बरे झाले तुम्ही वाचले म्हणले. किडनीला फक्त शिवायला एवढंच अंतर राहिलं होतं काढायला. हा मग किडनी काढायला. डासा रडायला लागले म्हणले काय मोठी जखम आहे बाबा. तुला सांगतो पारे तू लय फेमस आहे बाबा. कस काय म्हणजे पारीचा नादच नाही करायचा. ते किडनीचं बघू दाखवा बरं मला. हे बघ ना त्याच्यामुळे दाखीत नव्हतं. मला माहित होतं पारी उकडून. अगं बाई काढली नाही वापस आणली त्यांनी. रडू नको माझ्या दारामध्ये वाचलोय मी. पुढं सांगतो डॉक्टर धाडकून म्हणला बरं झालं जालो भाऊ वाचलात तुम्ही. पण मी म्हणलं तुम्हाला पैसे किती झाले डॉक्टर. ते म्हणले तुम्ही कुठले? मग आपल्या आवचितवाडीचं नाव सांगितलं. ते म्हणले हा ते आवचितवाडीतली पारी येत असते आमच्याकडे कायम दवाखान्यात. मी म्हणलं हा ती माझीच बायको आहे म्हणलं. ते म्हणले काय फेमस बाई आहे तिचा नाद नाही करायचा. सोन्या कोण एवढी बाई म्हणले. पैसे किती घेतले मग? रुपया नाही घेतला. पारीचं नाव घेतलं. ते म्हणले तुम्ही जा घरी चल पारी आल्यावर बघू आम्ही. बाई किती फेमस आहे ग तू. तुम्ही चला घरी. तुमचं मिरच्यानी नजर काढते. तुम्ही एवढं वाचलाय. चला लवकर. हळूहळू चला. येऊ सुगंधा भेटायला पुढे घेऊन बिस्किटचा. आले अरे कुठे फिरते सुगंधा? हो ते जालू भाऊजींकडे गेली त्यांना भेटायला.
झालं भाऊजीकडे भेटायला. हा त्याला काय झालं? त्याला काय झालं काय हो गावामध्ये किडनी चोर आलेत माहिती का. किडनी चोर? हा आतापर्यंत मी हे पाहिलं बघ, कुठं गळ्यातली चेन चोर, कुठं पैसे चोर, कुठं कपाट फोड्यो. अहो मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. ते गावात गेलो त्यांना आहे ना 2-3 पैलू आणि त्यांनी असं गाडीत ओढलं, कटर मारलं पोटावर. आणि ते किडनी चोर गावात आले आणि त्यांनी किडनी काढायला लागले होते. त्यांनी स्वतःची ताकद लावून तिथून सुटले. घरी आले तो लय रडत होते आणि ती पारी बिले रडत होती. तुम्ही त्यांना भेटून या, तुमचा एवढा चांगला मित्र आहे. अवघडच झालं मग तर. हा ना. बरोबर पाहतो मी. हा जा. लय दुखतंय का हो? बरं झालं अय, मिरच्या चालू. हे ना. अरे काय झालं तुला? अयो आताची काला रे श्याम्या. अरे मला आता कळलं. बळच वाचलो रे बाबा श्याम्या. बरंच म्हणजे बळच म्हणजे मी जर सुटलो नसतो ना तुमच्यापर्यंत राग सुद्धा नसते आले रे माई. माझा कोण होती नवरा अशी? मरता मरता वाचलाय अहो. कोण होते म्हणजे सांग तुला आता सांगू का हे बघ इथं लावलं बघ चाकू. बाबू. दुखतंय. दुखतंय त्यांना दुख. अयो बरं मोठं गुल पाडलं श्याम्या. गुल पाडलं रे त्यांनी घाईमध्ये कसा वाढला काय माहिती त्यांनी ड्रिल मशीन वगैरे होतं काय? नाही रे कटर होतं कटर त्यांनी खापत्यास काढलं ना असे भेगायला लागले का बाबू मला तकलीफ व्हायला लागली. मग तुला बेशुद्ध वगैरे केलं होतं काय मग? हा हे सुद्धा नाही तसंच धरलं मला पाकाट. बाबू. तुला सांगतो गाडी कोणची होती? काळी काळी काचाची कारपी होती काळी काचाची. घरची होती? हा अरे म्हणजे बाहेरचेच असते ना राव, हे आपल्या इकडचे नसतील ती. बाहेरचेच होती. जाऊ दे मरुदी श्याम्या मला ते टेन्शन नाही बरं का. मला हप्त्याचं लय टेन्शन. येडा झाला काय झाला तू? हप्ता काय घेऊन बसला? जेवणाचा हप्ता गेला असता तो. गेलो असतो पण ते हप्त्यावले घरी येते ना आता त्यांना काय सांगू मी. मी दिले असते बरं का पैसे, पण नेमकं मी सकाळीच माल भरलाय. मला वाटलं तू देशील. हा मी 100% दिले असते. येडा काय तुझ्यासाठी नाही कोणाला द्यायची मग? एक काम करणार श्याम्या हं. तरी ऍडजस्ट करून मिटवणार तेवढं हप्त्यावाल्याचं. बघा की कोणी दिलं तर आम्हाला. डेपुटीच द्यायचे ना राव फक्त आपल्या, आहे की नाही? जा ना तू डेप्युटीकडे हिला घेऊन जा ना. त्यांना म्हणू का मी? हा त्यांना द्या सांग म्हणून. माझं सगळी हकीकत सांग. सांगतो मी. हा? ते करते मध्ये देव माणूस आहे डेपुटी म्हणजे आपल्या. चल चल बरं पारू पटकन त्यांना जाऊन. यायच्या आधी जा बाबा 5 पारू वाजता. नाही म्हणायचा अरे रुपा भाऊ, म्हणायचा. हाती बघ वा काय जीव आहे बाबा तो आहे. हो चल येतोय, काळजी घे. मी लगेच जाऊन येते कुठं जाऊ नका. 5 वाजायच्या आधी बाबा नाही तर हप्त्यावाले यायचे तर मला परत पळून जावं उठू लागेल. नका अजिबात काय करू का. मी लगेच येते हं. काळजी घ्या. अरे डेपुटी कुठे आले वाटतं बाळकम. बरं झालं डेपुटी, बरं झालं भेटले हो तुम्ही देवासारखी. काय हो तुम्हाला काही कळलं का? काय काय झालं? अहो आपल्या जालूची किडनी काढून घेता घेता राहिली कोण? चोरांनी. नवरा मरता मरता वाचला. आणि चोर कस काय कावापासून किडण्या चोरायला लागले चोर? मला काय माहिती, मी शोध झालं तेच म्हणलं, पण जालून यांना कुठं सांगितलं. गेलता त्यो? इथं बरं फाडलं इथं असं. हा अरे पण कुठं काढली किडनी? नेमकं गावात का किडण्या चोर आली? काय कुठेतरी हप्ता भरायला चालला होता अहो, बँकेचा. 2,500 रुपये बी त्यांच्याकडे हप्ता भराय दिलं होतं. कुठं गाडी त्यांना असं असं सुकसुक करून बोलवून घेतलं. त्यांना गाडीत टाकलं, कुठं जंगलात नेलं. त्यांचा हातपाय असं धरलं काळी स्कॉर्पिओ गाडी आणि होती. इथं फाडलं ती ह्यानं हुकानं. बर बर किडनी काढून घेतली का मग? हा ना त्याला टेन्शन ते त्याचं नाही. किडनी काढली का काय केलं? नाही काढली काढली नाही. नाही, पळाला ह्यो काढायचा प्रयत्न त्याच्यातून. केला. हातभर फाडलंय. बर एवढी चिकटपट्टी. हा का? हा डॉक्टरकडे केलं तू आता मग ते चिकटपट्टीवर लावलं डॉक्टर. देवाचं लय दवाखान्यात द्यायचं माझ्याकडे काय आलं तुम्ही? हो तसं नाही झालं. ते हप्ता भरायला चालला होता आणि तो अशी शेवट तारीख आहे नेमकं. ते म्हणला हप्ता नाही भरला तर मग परत उचली ते, म्हणून ते म्हणला डेपुटीकडे जावा आणि तेवढं सांगा डेपुटीला तेवढं हप्त्याचं सोय हप्ता करायला. भर म्हणला का? हा हप्त्याला गेलता काय तो तिकडे? हप्ता भरायला गेला होता तिकडे तो. एक काम करतो त्याला आधी बघतो. हप्ता भरू आपण, देतो मी पैसे, पण आधी माणूस महत्वाचा हा, आहे. ते किती लागले ते महत्वाचं, बघू. किती लागलं, चला 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 बरं. बरं. ना पान डेपुटी. ओ उठा ना. बघा ना तुम्हाला डिपुटी भाऊ भेटाय आल्यात. चालू अहो डोळं उघडा ना अहो. काय झालं रे? कस काय झालं? डेपुटी हा? तुम्हाला सांगू का अरे पण कस काय झालं नेमकं? काय पुढं झालं? काय अहो, तुम्हाला सांगू तू आपली पान नाही का हा. ते माझ्या खिशात 2,500 रुपये होते. हा जीच कातूस पळायला लागलो. पुढं पळायला लागलो. पुढं ती माणसं मला आवाज दिला त्यांनी आणि मला लगेच बोलून घेतलं. पण जाऊ दे मरू दे ते डेपुटी. त्या हप्त्याचं काय केलं श्याम्या? त्यांचा मला साऱ्या जीवाला लय धाक केला. हा ना टेन्शन न घेऊ झाल्या. आपले डेपुटी म्हणजे गावाचे देव माणूस आहे, देव माणूस.
अजिबात संकट येऊ देणार नाही तुझ्यावरती. तो हप्ता असा चुटकीसारखं भरून टाकते. नेहमी तो भरला त्यांनी असता आम्हाला मित्राचा काय झाला असता? मीच भरणार होतो डेपुटी, पण सकाळीच माल भरला मी मित्राला वापरला भाऊ, पाहिजे. जालू भोकून लागलं. डेपुटी भाऊ तुम्ही नेहमी आमची मदत करता ह्या वेळेस पण नाही, काय मदत हरकत करा. नाही, अहो, गावातल्या याला त्याचं पडावं लागलं. मिटवा बाबा. हळूहळू मरलं तरी सावकाश पण दाखवा कशी. सावकाश दुखतय पुढे काय जर जास्त असलं तर जाऊ डॉक्टरकडे जाऊ. लय झालंय हो. असा चल भाऊ. चाकू घातला डेपुटी हा. आणि जिचकातूच पळायला लागलो. काय करता डेपुटी भाऊ काय केलं डेपुटी मरण ना त्यो आता. मरण होईते अहो, ते- याला आहे का अहो, रक्त? काय कर याला आहे का रक्त? बघा बरं तिथं बघा बरं काय काय तिथं? काहीच नाही काय आहे तिथं. तिथं? काय आहे? काहीच नाही डेपुटी अहो, ते. आता काय सांगायचं मागाशी मी फाट्यावरून निघलो का तो ते जुगारात अड्डा नाही का तिथं याला 2-4 जण कुत्र्यासारखा लुळीत होते. याने काय केलं 2,500 रुपये तर घातलेच. परत काहीतरी त्यांना 500 रुपये मागत होता आणि अमृत तुबरीवर आला म्हणून याला तिथं रिटीत होते. दातार गाडीत होती त्यो. तुम्ही ते काय करीत होते काय नीच काय गावचा माणूस आहे. मला वाटलं गावचे माणसं धडधडा वाचायला यायला पाहिजे काय बेदाम मारित होते मला तिथं. वाचायला बेदाम. एखादं वाचायला आलं असतं तिथं वाचीला असतं मला. आणि तुम्ही म्हणले याची किडनी काढून घ्यायला लागले आणि हे करा याची किडनी फुकट दिली तरी कोणी घेईन का दारूची किडनी आहे. हा नालाय का 2.5 लाख आपले 2.5 रुपये याच्यात घातले आणि सांगतो बायकोला घरी येऊन किडनी अख्ख्या गावाला. तुला कळत नाही का आपला दोस्त कोणाच्या लायकीचा आहे मला काय माहित, मला खरंच वाटलं डेपुटी. असं किचड बसलं. हा मी तरी म्हणलं अशी किडनी कसं काय काढून घेता येईल. हा भूल द्यावा लागेल डॉक्टर कोणी किडनी कसं काय काढणं असं. अरे किडनी काढायची असली तर ती मॅच व्हावं लागते डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर सहज असायची किडनी दात जवळजवळ 5-5, 6-6 महिने त्या किडनीचं जरी दुसऱ्याला बसायचं तरी हे चालतं. हा. डॉक्टर लोक किडनी काढतात का असे कोणी बी डॉक्टर धरते ना तो किडनी काढून विकते. रुपावहिनी. काय अहो लाज धरा लाज 2,500 रुपये जुगारात घालवून आला आणि मला म्हणताय हो, हे तुम्हाला तर आता ना तुमची किडनी मी काढते. तुम्ही फक्त बघायला होते. तुमच्या किडनीचं